तर ते का असं होतंय, तर ती लँग्वेज कुठेतरी कमी होत चालली. जसं संस्कृत लँग्वेज होती ना सुरुवातीला तसं, तर मग ते कुठेतरी कमी होऊ नये म्हणून आपण काय केलं, मराठी पुस्तकं तिथे ठेवले. कितीही वेळ तुम्ही पुस्तकं तिथे वाचून घेऊ शकता किंवा परचेस करू शकता. त्याचबरोबर अजून 2-3 डिपार्टमेंट आहेत. आपण गावांमध्ये हेल्थ कॅम्प, आरोग्य शिबिर घेतो. आपली स्वतःची ॲम्ब्युलन्स आहे, तर मग खूप कमी किमतीमध्ये लोकांना कशी ट्रीटमेंट देता येईल यासाठी आपण क्लिनिक आपलं सुरू केलं आहे, चिपळूणलाच आहे. तर गावांमध्ये जाऊन आपण स्वतः वेगवेगळे कॅम्प विद्यार्थ्यांसाठी, मुलींसाठी गर्ल्स अवेअरनेस वगैरे असे सेशन घेतो. त्यानंतर आपण ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काम करतो. आता घरडा फाउंडेशन बरोबर एकत्र येऊन आपण कोलॅबरेटिव्ह काही उपक्रम घेतो. जसं आता अळंबी फार्मिंग आहे ना, अळंबी उत्पादन म्हणजे मशरूम फार्मिंगचं ट्रेनिंग आज आहे. तर मग याच्या आधी सुद्धा आपण मोरवण्यामध्ये असेल कोणतरी मोरवण्यामध्ये आपण घरडा फाउंडेशन आणि TWचं फाउंडेशन अंतर्गत भाजीपाला लागवडवरती काम केलं. ते गट शेती अंतर्गत कसा भाजीपाला केला पाहिजे, काय केलं पाहिजे यासाठी बियाणे वाटप केले होते घरडा फाउंडेशन स्वतः. तर ॲग्रिकल्चर आपलं सुरुवातीपासून चाललंय. गांडूळ खत फार्मिंग असेल, पोल्ट्री आहे, डेअरी आहे, त्याच्यानंतर डेअरी फार्मिंग आहे, त्यानंतर व्हेजिटेबल फार्मिंग याच्यावरती आपण काम करतो. सातारा वडूजमध्ये आपलं ट्रेनिंग सेंटर आहे. हे जसं आता ट्रेनिंग सेंटर आहे ना, तसं सेम सातारा वडूजमध्ये आहे. तर तिथे मधुमक्षिका पालन आहे, त्यानंतर डेअरी आहे, त्यानंतर आपलं वर्मी कंपोस्ट आहे, किंवा शेतकऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या शेतात जाऊन अवेअरनेस केलं जातं. आपले 2 उद्देश आहेत त्याच्यामध्ये. ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेती पद्धत. त्यानंतर जे घाटावरचे शेतकरी आहेत ते काय करतात, एकरीमध्ये कल्टिवेशन घेतात आणि ते मग जाऊन कोणाला देतात, दलालाला देतात, मधला जो मिडलमॅन असतो त्याला, आणि तिथून मग पुढे बाजारपेठ करतात. म्हणजे समजा एखाद्या वस्तूची टमॅटो जर 50 रुपये किलो असतील तर त्या शेतकऱ्याला किती रुपये मिळणार, खूप कमी मिळणार. का तर मधला जो मिडलमॅन आहे ना ते काही पैसे घेणार. मग ते जी म्हणजे सिस्टीम होती ती ब्रेक करून आपण डायरेक्ट माल ट्रेनिंग सेंटरमधून किंवा शेतकऱ्याकडून डायरेक्ट आपण बाजारपेठमध्ये उपलब्ध करतो. तर हे 2 उद्देश आहेत, ऑर्गॅनिक फार्मिंग आणि हे दलाल जे मधले आहेत ते कमी करून डायरेक्ट लिंकेज करून देणं. तर अशी कामं सातारा वडूजमध्ये चालू आहे. रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये असंच छोटे छोटे अवेअरनेस, जसं आता तुम्ही इथे आलाय तर तुम्हाला अळंबी उत्पादन वगैरे याविषयी आपण ट्रेनिंग देणार आहे. तसेच आपण टोटल 4 युनिट सुरू केले. खंडाटपालीमध्ये 1 आहे, अड्रेमध्ये 2 आहे आणि आलोऱ्यामध्ये 1 आहे. म्हणजे ते लोक स्वतः अळंबीची लागवड घेतात. आपण तिथे 14 ते 15 दिवस कंटिन्यू त्यांना ट्रेनिंग देतो आणि त्यानंतर खूप कमी किमतीमध्ये चांगलं उत्पन्न घेण्यासाठी किंवा शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण काय करू शकतो, अळंबी लागवड करू शकतो. तर हे कसं करावं, काय ह्याची डिटेल आपण माहिती देतो. त्यानंतर अजून एक आपलं डिपार्टमेंट आहे ते ग्राम विकास म्हणून आहे. म्हणजे काय, गावातल्या ज्या बचत गट आहेत किंवा बचत गट सोडून ज्या महिला आहेत त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या आवडीचे प्रशिक्षण, किंवा ते स्वतः एखादा व्यवसाय करतात, मग त्या व्यवसायासाठी वेगवेगळे लायसन्स वगैरे कोणते असतात किंवा बाजारपेठ उपलब्ध कशी करून दिली पाहिजे. जे मार्केटिंग स्टॉल असतात, तुम्ही बघितलं असाल चिपळूणमध्ये खेडेकर क्रीडा संकुलनला काही स्टॉल लागले होते. नगरपालिका आहे, त्यानंतर घरडा फाउंडेशन आणि TWचं फाउंडेशन यांनी एकत्र येऊन आपण महिला बचत गटांना कुठेतरी छोटंसं व्यासपीठ, किंवा एखादी महिला काय म्हणते की आम्ही एवढं उत्पन्न तयार करतो, एवढं प्रोडक्शन घेतो, तुम्ही सेल करा, बट ते होत नाही. का, जोपर्यंत की स्वतःचा प्रोडक्ट आहे ना तो मार्केटमध्ये स्वतः बोलत नाही. कळतंय, स्वतः गिराईकाला ते पटवून दिलं पाहिजे ना आपल्या प्रोडक्टविषयी. जरी आपण एखादा प्रोडक्ट आहे तर लोकांना सांगू शकतो हा खूप छान आहे, टेस्टली चांगला आहे, पण ती महिला स्वतः 4 गोष्टी जास्त सांगते. तर मग हे आपल्याला तिचं संवाद कौशल्य, बाकीचे स्किल आहेत ते वाढवायच्यात म्हणून आपण अशा प्रकारे बाजारपेठ उपलब्ध करून देतो. तर ही थोडक्यात माहिती झाली. तसंच आज आपण जे अळंबीची माहिती घेणार आहे ना ती इन डिटेल घेणार आहे. म्हणजे कसं फार्मिंग केलं पाहिजे, कसं बाजारपेठ, मार्केट कुठे आहे याबद्दल आपण माहिती देणार आहे. आता जे मी बोलले 4 युनिट सुरू केलेत ना आपण, तर ते लोक स्वतः हे करतात, सेल करतात. स्वतः तयार केलेले अळंबी आहेत ते स्वतः लोकल मार्केटमध्ये सेल करतात. पुढे जाऊन ते मोठ्या प्रमाणात पण सेल करू शकतात. आता त्यांनी किती ठिकाणी आपण म्हणजे किती लोक बनवतात अळंबी आपल्याकडे? 4 युनिट आहे. आलोऱ्यामध्ये 1 आहे, अड्रेमध्ये 2 आहेत आणि खंडाटपालीमध्ये 1 आहे. अलोऱ्याचं ठिकाण कुठलं? अलोऱ्यामध्ये वाडी म्हणजे प्रॉपर ग्रामपंचायतीच्या साईडलाच घर आहे बघा त्यांचं. चिपळूणकर म्हणून एक आहेत बघा. किती बनवतात ते साधारणतः? ते ना तरी नागावेमध्ये आपण ट्रेनिंग दिलं त्या महिला बचत गटांना, पण ऑफिस आहे नागावेमध्ये असेल, करत असतील, पण नागावे बचत गटाला आपण ट्रेनिंग दिलं पण त्यांनी कंटिन्यू नाही ठेवलं ते.
हे किती करतात पण? ते ना 10 किलो महिन्याला बियाणे मागवतात असे. आता 1 किलोचा आहे ना, तर या 1 किलोमधून जास्तीत जास्त तुम्ही 7 बेड भरवता, म्हणजे तयार करता. त्या 7 बेडमधून तुम्हाला चांगलं हायजीन वगैरे, टेम्परेचर, ह्युमिडिटी, म्हणजे त्या तापमान, आर्द्रता तुम्ही मेंटेन केली तर 1 किलो येतं. मी ह्याच्यातून 7 बेड तयार होणार, म्हणजे किती होऊ शकतं? 7 किलो तरी जास्तीत जास्त तयार होऊ शकतं. मग 7 किलो, आत्ता जो मार्केटचा रेट कसा आहे, 250 रुपये किलो आहे. होलसेलचा 150 रुपये किलो आहे. म्हणजे एका बेडला खर्च किती येतो? 14 रुपये येतो. त्याच्यातून ती महिला 150 रुपये पण काढू शकते, ते जास्तीत जास्त 250 रुपये असते. मग विचार करा, ते लोक महिन्याला 10 किलोचं प्रोडक्शन घेतात. आता कसं आहे, पहिल्यांदा आपण 25 दिवस ठेवणार. म्हणजे सुरुवातीला 20 दिवसांचा बेड असेल, त्यानंतर पुढचे 5 दिवस आपण त्याला 3 टाईम पाणी मारणार. ओके, त्यानंतर 5व्या दिवसानंतर म्हणजे 25व्या दिवशी पहिली हार्वेस्टिंग येणार, काढणी. त्यानंतर पुन्हा 10 दिवसाचं गॅप सेकंड हार्वेस्टिंग, परत 10 दिवसाचा गॅप थर्ड. मॅडम ते पहिल्यांदा लावलं त्यालाच परत येते का? त्यालाच पुन्हा येतं. म्हणजे एक बेड जर समजा आपण तयार केला तर त्याच्यापासून आपण किती वेळा काढू शकतो? एका बेडला ना 3 वेळा काढू शकतो. 3 वेळा. आणि 3 वेळा जे काढताय ना, ते तुमचं पुन्हा 1 किलो येतं तिन्ही टाइम मधलं. जर तुमचं तापमान किंवा तुम्ही आर्द्रता वगैरे व्यवस्थित असेल ना, तर फर्स्ट हार्वेस्टिंगलाच 1 किलो येऊ शकतं असं आहे. पण तो तुम्ही कसं ठेवताय ना, मेंटेनन्स हा तुमच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे 3 वेळा जे आपण प्रोडक्शन काढू ते 1 किलो येतं. ते 1 किलो. एका बेडपासून आपल्याला 1 किलो उत्पन्न मिळतं. आणि एका किलोचं 1 किलो उत्पन्न समजा मार्केट आपण विकलं, समजा डायरेक्ट होलसेलने विकून टाकलं, तर 150 रुपये आपल्याला त्या बेडपासून मिळणारच आहे. याची प्रोडक्शन कॉस्ट आता मी खूपच जास्त सांगितली, मॅडमने 14 रुपये सांगितली, तुम्ही म्हणजे 20 रुपये असेल प्रोडक्शन कॉस्ट. तर 50 जरी पकडलं तर 100 रुपये तुम्हाला एका बेडमधून मिळणार आहेत. आणि ते पण विदिन 45 डेज. म्हणजे बँक सुद्धा तुम्हाला एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढं पर्सेंटने इंटरेस्ट देत नाही. म्हणजे शेतीमध्ये केवढी ताकद आहे ते बघा. आणि फक्त काय व्यवस्थित मॅनेजमेंट जर आपण केली तर खूप चांगला आपण व्यवसाय करू शकतो. आपण थोड्या याच्याबद्दलची माहिती देऊन मग प्रॅक्टिकल चालू करू. आपण बाटल्या वगैरे सगळ्या ठेवतो. मॅडम पण किती तुमचे प्रश्न काय असेल तर विचारू शकता, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. ह्याचा रेट काय आहे? आपण आता सरांनी दापोली युनिव्हर्सिटीमधून मागवलं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रेट आहेत. ते ट्रॅव्हलिंग कॉस्टवर डिपेंड करतं. आपण जे मागवतो ना, ते स्वारगेटला मिळतं. पुणे स्वारगेट ते 90 रुपये किलोने वगैरे देतात. बट ते ओळख आहे, आपण कंटिन्यू महिलांना किंवा त्या गटाला जोडून देतो, त्यामुळे कंटिन्यू मिळतं. बट जास्तीत जास्त 110 रुपये किलोला तुम्हाला मिळू शकतो सुरुवात. आणि ते घरपोच, म्हणजे तुमच्या ॲड्रेसवरती येणार. आता हे वेगळं काही नाही आहे. ज्वारी, बाजरी असते किंवा गहू असतात ना, त्याचे दाणे त्याच्यावरती प्रोसेसिंग केली जाते. ते मशिनरी असतात, त्याच्यामध्ये ते टाकून व्यवस्थित टेम्परेचरला ते काय म्हणतात एक्सपायरी. म्हणजे हे जे आज तुम्ही मागवले आहेत, तर इथून पुढे 1 महिना तुम्ही कंटिन्यू वापरू शकता. जे आपण फ्रीजमध्ये भाजीपाला वगैरे ठेवतो ना, तिथे ठेवायचे, फ्रीजरला नाही ठेवायचं. जेव्हा आपल्याला सपोज आता मला उद्या पॅक करायचं, बेड करायचं, तर मग 1 दिवस आधी रूम टेम्परेचरला आणावं लागतं. म्हणजे नॉर्मल टेम्परेचर, ते वेगळं टेम्परेचर राहणार ना फ्रीजमधलं. तर मग आपण 1 दिवस आधी काढून ठेवायचं. म्हणजे हे दाणे आहेत ना, ते सेपरेट राहतात. जर तुम्ही डायरेक्ट काढला आणि वापरायला घेतलात ना, तर त्याचे असे क्लॉथ असतात. आणि ते जेव्हा आपण चुऱ्याला जाणार ना, तर त्या गव्हाचं वरचं जो चुना आहे ना, तो निघून जाणार. मग तेवढं आपलं जे इल्ड येणार तेवढं येणार नाही, कारण ते बियाणे खराब झालेले असणार. हो, तुम्ही करू शकता घरगुती, असं काही नाही. म्हणजे हा व्यवसाय असा आहे की तो घरगुतीच केला जातो. म्हणजे तुमची एक सेपरेट रूम असेल किंवा टेरेसवरती जागा आहे ना, तर तुम्ही करू शकता. आता हे समजा बियाणे आज मी फक्त 2च बेड भरले, तर मी हे पुन्हा हे टाईट करून व्यवस्थित ठेवायचं, एअर टाईट ठेवायचं. आलं लक्षात? ते पुन्हा तुम्ही 1 महिन्यात कधीही वापरू शकता. जर 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस तुम्ही ठेवलात ना, तर ह्याला कलर वेगळा येतो, रेड कलर येतो, पाणी वगैरे सुटतं, पिवळसर रेड कलर येतो असा. तर ते 1 महिन्याच्या आत संपलं. आता ह्याच्यासाठी रॉ मटेरियल काय काय लागतं ते मी तिथे सांगेलच तुम्हाला. पण आधी आपण जागा नाही होणार. ऍक्च्युली काय सांगतो मला, हे सगळं जे वर्क एक मिनिट हॅलो
हे बघा हे 1 किलो आहे तर ह्याच्यातून मॅक्झिमम 5 बेड तुमचे मिळणार. 5 बेड. एका बेडपासून तुम्ही जर तुमचं व्यवस्थित टेम्परेचर ह्युमिडिटी हायजीन असेल ना तर एका बेडपासून 1 किलो तुम्ही काढू शकता. मग हे 5 बेड म्हणते तर 5 किलो होऊ शकतात. मग 5 गुणिले करा तुम्ही 150 रुपये. 750 रुपये. त्याच्यातला तुम्ही हे मायनस करा म्हणजे सुरुवातीचं जे केलेलं इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये 500 जरी तुमचं झालं ना तरी 200 रुपये येतात ना एका बेडपासून असं. तुमच्याकडे अवेलेबल होतं का? हां आपल्याकडे नाही म्हणजे ह्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज वगैरे आहेत ना राहुरी आहे दापोली आहे तिथून हे तयार करून पुन्हा युनिव्हर्सिटीवर टाईप केलं या गोष्टीसाठी आणि ते आपल्याला इथे पाठवलं. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आता आपण तेच आपण करतोय की घरडा फाउंडेशन हे आपलं जे सेंटर आहे ते तेच काम करणार आहे. जसं तुम्ही थोडं उशीर आला यांच्याशी बोलतो मगाशी ज्यांना इच्छा आहे या गोष्टी करण्याची म्हणजे घरडा फाउंडेशन आपल्या ग्रुपमध्ये मेसेज टाकायला की सर मला अमुक अमुक या गोष्टी पाहिजे आम्ही अवेलेबल तुम्हाला करून देऊ अशी तुम्ही सगळ्या ठिकाणी फिरत राहण्यापेक्षा. आणि घरडा फाउंडेशनचा पहिला हेतू हा गोष्टी प्रॉफिट कमवणे हा अजिबात नाही आहे. म्हणजे इथून जसं येईल तसं तुम्हाला देणं तर तुम्हाला एक रिसोर्स मिळून देणार की सर तुम्ही ह्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ह्या ठिकाणाहून ह्या गोष्टी खूप चीपमध्ये आणि क्वालिटेटिव्ह गोष्टी मिळतील. तर हा आपला पहिल्या गोष्टीचा उद्देश आहे. म्हणजे आपल्यापैकी नंतर 10 लोकांनी ठरवलं की 10 लोकांनी करायचं तर आपण बरेचमध्ये एका ठिकाणी मागवून देऊ आणि इकडनं पण वितरण करून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण नक्कीच काम करू. तर हा आपला म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलो आणि तुम्ही सगळ्यांनी प्रसार करायचा की आपण अळंबी केली किंवा काय केलं. आणि माझ्या मते याच्यातल्या 2-4 लोकांनी चालू केलं त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना घेऊन येऊ की सर बघा की ह्या ठिकाणी यांनी केलं आणि एवढा नफा मिळतो. ह्या गोष्टी आपल्याला करायचं. अळंबीचे ना वेगवेगळे प्रकार आहेत 32 प्रकार आहेत. आता तुम्ही बघता जे नॅचरली येतात जंगलामध्ये ते सगळेच खाण्याचे ह्याचे नसतात ना. 32 काहीतरी प्रकार असतात त्याच्यातले 1-2 काहीतरी खातात बरोबर. तर हे जे आर्टिफिशियल आपण मानवनिर्मित तयार करतो ना तर मग त्याच्यासाठी रॉ मटेरियल हा पेंडा आहे जे की खूप कमी किमतीमध्ये मिळू शकतो. आता कोकण रिजनमध्ये म्हणजे आपल्या कोकणात हा पेंडा आहे बट बाहेर घाटावरती विदर्भ वगैरे बघितलात ना तर तिथे सोयाबीनचा कुटार आहे. आलं ना लक्षात सोयाबीनचं उरलेलं कुटार आहे. त्याच्यानंतर जे आपण ऊस बोलतो ना तर ऊसाचं पाचड वगैरे जे लोकल रिजनला मटेरियल मिळतं ना त्यानुसार ते वापरून केलं जातं बेड भरले जातं. ह्याला जास्त खर्च येत नाही. तुम्हाला पेंडा लागणार आहे त्यानंतर बेड भरण्यासाठी प्लॅस्टिकची पिशवी एक लागणार आहे वरती रबर लागणार आहे आणि तुम्ही पाणी माराल आणि बियाणे. तर ह्या सगळ्याचा खर्च मी 14 रुपये म्हटलं तुम्हाला तो कॅल्क्युलेट केला आपण 14 रुपये खर्च येतो जास्तीत जास्त. हे बियाणं कसं भेटतं किलो? ते म्हटलं आता ओळखीवरती आहे. सुरुवातीला जर तुम्ही मागवायचं असेल तुम्हाला तर 90 रुपये किलो कमीत कमी जास्तीत जास्त 110 रुपये किलोपर्यंत. ते डिस्टन्सवर डिपेंड करतं. तुम्ही किती आतमध्ये गावात राहताय ना किंवा चुकूनमध्ये तुम्हाला अवेलेबल करून देतात तुम्हाला तिथे येऊन घेऊन जावं लागतं. आता हे जसं आता प्रश्न आला की किती सीझनमध्ये तर मोठे जे फार्मर आहेत ना जे कमर्शियल कल्टिवेशन घेतात कमर्शियल फार्मिंग करतात जसं गुहागरमध्ये एक आहे ते दिवसाला 50 किलो उत्पन्न घेतात आणि त्यांचा सगळा जो माल आहे तो गोव्या साईडला मुंबई पुण्या साईडला जातो मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये. जसं मी मगाशी बोलत होते वेगळे जात असते त्याची जसं गोल असतं बघा एक बटन मशरूम असतं ना तर साध्या शेतकऱ्यांना सुरुवातीला एक बिझनेस सुरू करायला ते परवडत नाही का तर त्याची जी जागा असते ती 1 एकर लागते. त्याच्यामध्ये आपलं पूर्ण युनिट असतं शेड असते स्टोरेज युनिट असतं त्याच्यानंतर पाण्याची टाकी वगैरे हे सगळं 1 एकर आणि 75 लाखची प्रोजेक्ट कॉस्ट आहे. सुरू करायचं असेल तर गव्हर्नमेंटकडून सबसिडी पण मिळते. त्याच्यासाठी सुद्धा ऑयस्टर मशरूम जे आपण भिंगरी अळंबी म्हणतो त्याच्यासाठी पण गव्हर्नमेंटची सबसिडी आहे. पण त्याच्यासाठी जागा वगैरे तुम्ही कुठेही करू शकता. जर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला सक्सेस येतोय लोक मार्केट वगैरे तुम्ही जमवू शकताय लोक जास्त घेत आहेत तर मग ते कमर्शियल लेवलला जसं गुहागरमध्ये एक चाललेलं आहे ते दिवसाला 50 किलो काढतात. तर मग हे एक आहे. जसं आता मगाशी प्रश्न होता की सीझन कोणता आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला ना उन्हाळा याच्यामध्ये जास्त होणार नाही का तर आपल्याला आपण साधे शेतकरी टेम्परेचर ह्युमिडिटी जास्त मेंटेन करत नाही का तर एखादा शेतकरी फॉगर वगैरे लावेल तिथे AC लावेल. एक कोपीमध्ये एक युनिट सुरू झालं होतं त्यांनी AC लावलं कंटिन्यू AC लावून ते काय करत होते टेम्परेचर किती लागतं ह्याच्यासाठी तर टेम्परेचर हे 25च्या पुढे जाताच कामा नये. उन्हाळ्यामध्ये किती असतं टेम्परेचर तापमान किती असतं 40 अबाव जातं ना. मग ते कसं मेंटेन करणार आपण फॅन वगैरे जरी लावलं तरी पण ते कोमट वातावरण तयार होतं आर्द्रता पण मेंटेन करावी लागते.
ती आर्द्रता किती उन्हाळ्यामध्ये लागते, 90च्या पुढे लागते, म्हणजे काय पावडर लावावीच लागणार असं. मग उन्हाळ्यामध्ये थोडं कमी होतं, नाही होत असं नाही, बट आपण हे सगळं मेंटेन ठेवलं किंवा आपण काय करू शकतो, गोंडपाट वगैरे गोंडपाट लावू शकतो, ते ओले करायचे दुपारचे, तिथं फॅन लावायचा, असं टेम्परेचर मेंटेन करू शकतो. किंवा जे फ्लोअर आहे, जमीन आहे ना, तर त्याच्यावरती पाणी वगैरे सोडणं, त्याच्यावरती गोंडपाट टाकणं, ह्या गोष्टी करू शकतो. तर पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये खूप चांगलं उत्पन्न मिळतं याच्यातून. आता जे आपण 4 युनिट सुरू केले ना, ते जास्तीत जास्त उत्पन्न पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये घेतात, उन्हाळ्यामध्ये थोडं कमी घेतात. आता आपला कोकणातलं वातावरण आहे ना, मग त्याला नेमकी कोणती अळंबी चालते? धिंगरी आहे ना, ही एक आहे. त्यानंतर साजर काजू म्हणून आहे, साजूर काजू, ती टेस्टला वेगळी असते. पण आता कसं आहे, लोकांना एवढं माहित नाही मार्केटमध्ये अळंबी हे शाकाहारी आहे हे आपल्याला माहिती आहे, पण लोकांना नाही माहिती. किंवा असं पण तुम्ही ऐकल्यात अळंबी खाऊन डेथ झाली का, तर लोक जंगलातून कोणती पण अळंबी आणतात, खातात, त्यामुळे त्यांना काय वाटतं ही सगळीच विषारी आहे. आता सध्या अवेअरनेस गरजेचं आहे, त्यामुळे आपण धिंगरीवरती लक्ष देतो. हे धिंगरी अळंबीचं बियाणं आहे, जे पांढरं असतं, जे लोक लगेच घेऊ शकतात. पण ते जर जे मी म्हटलं साजूर काजू, तर त्याला कलर असतो वेगळा, असा ग्रेइश कलर असतो, राखाडी. तर लोकांना काय वाटतं की ते काहीतरी किंवा ह्यांच्याने विषबाधा होतो. सो आपण सुरुवात जर करायची झाली ना, तर धिंगरी खूप बेस्ट आहे. आणि आपण आता काढली किती वेळात संपवायची? हा, तुम्ही जर आता काढली ना, तर ते तुम्ही संध्याकाळपर्यंत संपवली पाहिजे. जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी फ्रीजरला ठेवू शकता, पण ते गिराईक असलं पाहिजे, नाहीतर त्याचा कलर थोडा. आता जी बाजारात जी पॅकिंग येते ती किती दिवसाची असते? बाजारात त्याच दिवशी सकाळी काढलेली किंवा रात्री काढलेली सकाळी येते. ते खूप फास्ट करावं लागतं. बाजारात जी गोल आहे ना, ते बटन आहे, ते बटन जास्तीत जास्त तुमचं ना 1.5 दिवस 2 दिवस राहतं. फ्रीजरला ठेवतात. आता चिपळूणमध्ये बघा होलसेलर आहेत, दगडू शिंदे काय, ते फ्रीजमध्ये ठेवतात आणि त्यांचं दर बुधवारी येते कंटिन्यू. आता ही जी आहे ना, ती नॉर्मल फ्रीजला ठेवायची. आणि तुम्हाला जर 4-5 दिवस जास्त ठेवायची झाली तर फ्रीजरला ठेवू डीप फ्रीजर टाकू शकतो तुम्ही. ही पण अळंबी आहेत ना, तुम्ही डीप फ्रीजर टाकायची, फक्त त्याला होल मारून ठेवायचे. जे आपले कंटेनर्स वगैरे असतात ना, कंटेनर्स काय ते राजर असतात, म्हणजे आई झाला तरी तुम्ही रूम टेम्परेचरला आणून मग त्याचं तुम्ही हे करायचं, म्हणजे रूम टेम्परेचर आणायचं, मग त्याचं हे करता येईल, काय म्हणतात भाजीपाला करता येईल. आणि ह्याचं अळसाच्या रेसिपीज आहेत ना, ह्या रेसिपीज खूप चांगल्या प्रकारच्या होतात. म्हणजे तुम्ही सूप म्हणा, म्हणजे पावसाळ्यामध्ये म्हटलं तर एकदम आपण म्हणतो की सूप लोकांना लागतं, एकदम थंडी बाहेर पडली जाते, सूप प्यायचं. ह्याची भाजी खूप छान होते. म्हणजे व्यापारी विद्यापीठामध्ये असताना मुलांकडून आपण ते प्रोडक्शन करून घेत होतो आणि आपण मार्केटला सेल करत होतो. काही राहत नव्हतं, पण याचं भाजी पण उत्तम प्रकारे भाजी होते याची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामधलं असणारे प्रोटीन आणि विटॅमिन्स हे खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे चिकन मटन खाऊन जे मिळणार नाहीत त्याच्यामधून आपल्याला सहजगत्या उपलब्ध होतात. म्हणजे रिसर्च स्टडीमध्ये असं सांगितलंय की कॅन्सरचे पेशंट असतात ना, हे जे अळंबी येते ओली असते ती ड्राय केली जाते. मग ते ड्रायरमध्ये ड्राय केली जाते किंवा सन ड्राय केली जाते आणि त्याच्यापासून जी पावडर होते ना, तर मग ती कॅप्सूल वगैरे फार्मा कंपन्यांमध्ये वापरले जातात. कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी ह्याच्यापासून मेडिसिन तयार केल्या जातात. मग ह्याचं तुम्ही अजून एक सेकंड पर्याय कसा करू शकता, ओली अळंबी जर तुम्ही तयार करून विकताय तर चांगलंच आहे, पण काही राहते ना तर ती ड्राय करत ठेवायची, त्याची पावडर बनवायची. 1800 रुपये किलोने फार्मा कंपन्या आहेत तर त्या विकत घेतात. आणि हे जे मधले मिडलमॅन जे आहेत, जसं गोव्याला एक गोव्या नाही सावंतवाडीला एक आहे युनिट, तर ते कोकणमध्ये जे लोक तयार करतात ना हे सुके पावडर, त्यांचं घेऊन जातात, पण 1000 रुपये किलोने देतात. वरचे पैसे त्यांच्याकडे येतात. सामान्य माणसाला परवडणार ड्राय करायला, कारण आता पावसाळ्यात ड्राय कसं होणार? सामान्य माणसाला म्हणजे कसं, समजा आता तुम्ही 45 दिवस अळंबीचं उत्पन्न घेताय, त्याच्यातली काहीतरी उरती आहे ना तुमची, मग ते आपण काय करतो, टाकून देण्यापेक्षा ड्राय केलेलं ड्राय कसं करणार? ह्या वातावरणात ड्राय नाही होणार, त्याच्यासाठी ड्रायर वापरावे लागतील आपल्याला. ते पुढची खूप प्रोसेस झाली. पण उन्हाळ्यामध्ये वगैरे तुम्ही वाळत ठेवू शकता, किंवा तुम्ही आता जेव्हा ऊन येतं तेव्हा उन्हाळ्याखाली ठेवा. उन्हाळ्यामध्ये कसं जर तुम्ही घेऊ शकतो आपण, म्हणजे समजा काय आपण तिथे मशरूम प्रोडक्शन युनिट आपण बांधलेलं आहे, तुम्ही फॉगर्स लावणं, तिथे ह्युमिडिटी बाहेर काढणं, त्याच्यामध्ये सगळं मेंटेन करणं, हे जर आपण जर केलं तर होऊ शकतं. आणि कमर्शियल बेसला समजा तुम्ही सगळ्यांनी ठरवा की आम्ही मशरूम करणार आहोत, मी स्वतः तुम्हाला हमी देते की मी स्वतः ड्रायर टाकतो इथे, घरडा फाउंडेशन ड्रायर टाकेल, आपण इथे सगळ्यांना ड्राय करू आणि ते पावडर आपण सेल करू. आणि पावडरचे बिस्किट्स पण मार्केटला अवेलेबल आहेत, जर तुम्ही आज बघितलं ना, तर बिस्किट्स पण त्याचे अवेलेबल आहेत. तर सगळे ठरवा की आपण मशरूम करूया, घरडा फाउंडेशन तुमच्या सोबत आम्ही ड्रायर टाकू.
तुम्ही पण मग बिनधास्त- तुमच्याकडे ते रोजच्या रोज आणून द्यायला हवे. हा म्हणजे सगळी बल्क करा साठवून म्हणजे तुम्ही कलेक्शन करावं. एक एक bulk वर्ष करा. राहतं ते, एक वर्ष कसं तुम्ही म्हणजे ठेवू शकता. छोट्या गोष्टीमध्ये आपण खूप मोठं प्रॉफिट नाही करू. यांनी काय सांगितलं मग अशी बटन मशरूम आज मार्केटला बघायला गेलं तर 100 रुपये की 50 रुपयाला आपलं ते 200 ग्राम का ते 200 ग्राम किंवा 50 ग्राम मिळतं. कारण आता क्वांटम भरपूर असतो म्हणजे ते ह्यूज मोठ्या क्वांटम मध्ये करतात म्हणून त्यांना परवडतं करायला. आपण जर म्हणतोय आपण आमची एवढी रूम आहे आणि आम्हाला एवढं करून आम्हाला मोठं व्हायचं ते शक्य नाही सध्या ह्या गोष्टीला. सो आपण काय करू की पहिल्यांदा आपण आपल्याकडे करून बघूया आपण त्याच्यामध्ये किती एक्सपर्ट आहोत, आपण किती करतोय. तसं तुम्ही मॅडम भरपूर प्रोडक्ट्स मार्केटला आणलाच आज, म्हणजे भरपूर प्रोडक्ट्स तुम्ही आणता करता. तुम्ही काय करता आधी छोटं लॅब स्केलला बॅच काढता, त्याचं टेस्टिंग करता, ते लोकांना आवडतं नाही आवडतं, लोक ते प्रतिक्रिया तुम्हाला देतात की नाही ह्याच्यामध्ये हे पाहिजे, मग तुम्ही फायनल करता आणि मग तुम्ही याचा व्हॉल्यूम करता. सो आपल्याला याचा व्हॉल्यूम करायचं आणि घरडा फाउंडेशनला जाऊन ते हे छोटे छोटे विकण्यात आम्हाला काहीच मजा नाहीये. तर त्यात आपण सगळ्या पावडर कोण आपण विकूया जेणेकरून आपल्याला 100 नाही आम्हाला 1000 रुपये पाहिजे. पावडर करून काय होईल म्हणजे माल पडून राहणार नाही. माल पडून राहणार नाही आणि तसं मग आपण तर करू. टेन्शन राहणार नाही की हा. वसरी कशी व्हायची. हा आपण ड्रायरची निर्मिती करून द्यायची. छोटे मोठे ड्रायर्स असतात त्याचं आपण बघूया काहीतरी. असं वेगळं काहीतरी करू. केलं ना तर म्हणजे बरोबर. आपण म्हणजे तुम्ही चालू करायचं. गटागटाने जर केले ना तर मग ड्रायर असेल तर ते सगळे एकत्र येऊन एका ठिकाणी कलेक्शन पॉईंट आहे मग ते पावडर तयार केली जाईल. तेच करायचं. हा इथेच आपण एक हे करून घेऊ. एक बेल इथे बोलूया आपण. एक घेऊन सगळ्यांकडे सगळं आतमध्ये का नको म्हणतोय कारण मशरूम ग्रो करायला थोडी कंडिशन ही असेप्टिक लागते. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फंगल इन्फेक्शन किंवा दुसरं कुठलं असतं का. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे वातावरणामध्ये आर्द्रता भरपूर आहे. आपल्या सगळ्यांना सर्दी खोकले होतात ह्या क्लायमेटमध्ये. म्हणजे वातावरणामध्ये कुठेतरी काहीतरी इन्फेक्शन्स आहेत. तर ते इन्फेक्शन जर त्या मशरूममध्ये झाले तर सगळा जो लावलेला आपण केलेला खटाटोपा फुकट जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणून नेहमी असेप्टिक कंडिशन्सलाच मशरूमचं प्रोडक्शन केलं जातं. मशरूम करावं लागतं. त्याच्यासाठी आपण इथे परागितवरती बेड मॅडम दाखवले कसे भरायचे वगैरे आणि इव्हन तिथे हँग कशी करायचे तेही दाखवा म्हणजे आपल्याला ते करता येईल. मशरूम प्रोडक्शन सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते तर जी आपण रूम किंवा जो एरिया आपण ठरवलेला आहे की ह्या ठिकाणी आपल्याला मशरूम प्रोडक्शन करायचं आहे तर त्या एरियाचं पहिल्यांदा आपल्याला डिसइन्फेक्ट कशी करून घ्यावी लागते. ती आपण कशी करणार तर फॉर्मॅलिन मार्केटमध्ये अवेलेबल आहे फॉर्मॅलिन. तो फॉर्मॅलिन आपण वापरू शकतो. साधारणतः 1 ml पर लिटर की 1 ml पर लिटर घेऊन ते स्प्रे करायचं आणि रूम पूर्ण लॉक करून ठेवायची. फॉर्मॅलिन काय आहे फॉर्मॅलिनचे फ्युम्स निघतात म्हणजे ते तुम्ही वापरता सुद्धा मास्क घालणं गरजेचं आहे. म्हणजे वाफा निघतात आणि वाफ्यामधून पूर्ण जे आतमधली रूम्स आहेत ते पूर्ण डिसइन्फेक्ट होऊन जाते. कोळी बिळी काय सगळं जे काय असं मस्त स्प्रे घ्यायचा छानपैकी रूम 1 दिवस पूर्ण बंद ठेवायची आणि सेकंड डेला मग तुम्हाला तिथे वर्क करायचं आहे. जेव्हा आपला वर्किंग एरिया जो असतो तो सुद्धा आपण डेटॉलने व्यवस्थित साफ करून घेणं हे नेहमी बंधनकारक असतं. कारण जेवढं तुम्ही क्लीन डिसइन्फेक्ट राहून ते काम कराल तेवढंच तुम्हाला पुढे जाऊन खूप चांगले फायदे होतात. अदरवाईज आपण खूप मोठी मेहनत घेणार आणि एक इन्फेक्शन आपलं पूर्ण ते कोलॅप्स करू शकतं. म्हणून ती स्टार्टिंगला आपलं खूप काळजी घेणार. मास्क प्रत्येकाने लावावं म्हणजे मास्क लावून खोकला आपण खोकलो किंवा काय झालं ते इन्फेक्शन कुठे पोचतं का म्हणायची प्रत्येकाने काळजी घ्या तेव्हा आपण तसं करू शकतो. मॅडम सांगतील आपण जेव्हा त्या गोष्टीचं काम चालू करू एक एक गोष्ट तर तुम्ही त्याची घेण्याची काळजी आणि तयारी हेही तुम्ही सांगा. थोडी आपण साईडला उचलो. आता जो आपण पेंडा वापरतो ना अळंबीसाठी हा जो पेंडा आहे तो 2 सेंटीमीटर ते 5 सेंटीमीटर पर्यंत कट करायचा. त्यानंतर कट केलेला पेंडा आहे तो कांद्याच्या गोण्या असतात ना रेड कलरच्या लाल कलरच्या त्याच्यामध्ये टाकायच्या आणि ते पॅक करून आपण 200 लिटरचा बॅरल असतो बघा 200 लिटरचा बॅरल ब्लू कलरचा असतो त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरायचंय थोडंसं एवढं वरती सोडायचंय. त्याच्यामध्ये 125 ml फॉर्मॅलिन जे केमिकल आहे आणि ह्याच्यामध्ये मिळतं मेडिकलमध्ये मिळतं ते 125 ml त्याच्यामध्ये टाकायचं आणि 7 ग्रॅम बावास्टिन पावडर किंवा कार्बन डिझम पावडर आहे ती टाकायची. ते पूर्ण मिक्स करायचं पाणी आणि त्यानंतर त्या गोण्या त्याच्यात टाकायच्या. जेव्हा टाकणार तेव्हा टाइम सेट करायचा. आता कमीत कमी तुम्ही 16 तास जास्तीत जास्त 16 पेक्षा जास्त वेळ म्हणजे 20-25 तास ठेवू शकता. हे आपण कशासाठी करतो निर्जंतुकीकरण करण्यासाठी. आले लक्षात. म्हणजे हा जो पेंडा आहे ना ह्याच्यामध्ये आपण हा गेल्या वर्षाचा पेंडा वापरतो त्याच वर्षीचा पेंडा वापरत नाही कारण त्याच्यात ऑलरेडी पाणी असतं.
किंवा त्याच्यापासून जर तरी पण तुम्ही वापरलात ना तर त्याच्यामधून ना गवत येतं. तर ते होऊ नये म्हणून गेल्या वर्षीच आपण पेंडा घेतो तो स्वच्छ असावा, त्याला कोणत्याही प्रकारची बुरशी किंवा खराब काळा पडलेला नसावा. जेवढा काळा पडलेला आहे तो टाकून द्यायचा आणि बाकीचं स्वच्छ वापरायचं. आणि लक्षात. आणि निर्जंतुकीकरण आपण कशासाठी करतो, त्याच्यावरती जे किटाणू वगैरे असतात ते मरून जावे म्हणून. आणि आपण एवढं निर्जंतुकीकरण करणार आणि मग ते रूम वगैरे जी ऑलरेडी आपण फवारणी वगैरे केली असेल ती ओपन वगैरे ठेवली, त्याच्यात छोटे बारीक कीटक किंवा ते येतात ना इन्सेक्ट, ते जरी आले तर मग ते पुन्हा काय करू शकतात, त्या बेडवर जाणार, अंडी घालणार आणि त्याच्यातून अळी तयार होतात. तर तसं नको व्हायला म्हणून ह्याच्यामध्ये अळंबी उत्पादनामध्ये जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागते. ओके. तर आपण मटेरियल दाखवूया. एक शॉप केलेला पेंडा सुद्धा आहे, ट्रीटमेंट केलेलं आहे. दुसरी पण मेथड सांगू शकता, बॉइलिंग वॉटरची ट्रीटमेंट. हो. ही सांगू. 2 पद्धतीने अळंबी लागवड केली जाते. सगळ्यात पहिल्यांदा आहे ते ऑर्गॅनिक. म्हणजे काय, आता काही लोक म्हणतात की ऑर्गॅनिक फार्मिंग पद्धतीने आम्ही अळंबी लागवड केली आहे, पण ऑर्गॅनिक असं 100% काही नसतं. का तर हा जो पेंडा आहे ना तो शेतात उगवतो, त्याच्यावरती आपण फवारणी करतो. ती जर त्या फवारणीमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये जर ऑर्गॅनिक आपण काहीतरी कंपोस्ट वगैरे यूज करतोय तर ते ऑर्गॅनिक झालं. प्लस त्याच्यामध्ये अजून ती जमीन असते ना, ती 10 वर्ष त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं तुम्ही खत वापरता कामा नये. मग ते पण तुम्ही त्याच्यात वर्मी कंपोस्ट वापरताय तर मग ते ऑर्गॅनिक झालं, मग ते 100% ऑर्गॅनिक असं आत्ता सध्या काहीच नाही आहे आपल्याकडे. म्हणून हा जो पेंडा आहे ना तर मग तो 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला बॉईल केला जातो आणि त्यानंतर मग वापरला जातो. मग ते पण निर्जंतुकीकरण होतं. मग त्या पद्धतीने पण आपण करू शकतो. आणि मी आत्ताची जी मेथड सांगितली ना केमिकल पद्धतीची, ती आता मी केमिकल पद्धतीची सांगितली, ती खूप सोपी आहे वापरायला. त्यामुळे आणि साधा शेतकरी ते लवकर करू शकतो. जर आपल्याला बॉइलिंग पद्धतीने करायचं आहे तर आपल्याला तो बॉयलर घ्यावा लागेल आणि मग काय डायरेक्ट पेंडा टाकला, बॉईल केला की झालं 100 डिग्री सेल्सिअस. एवढंच आहे. तुमचा काही ग्रुप असेल ना, एक ना प्रेझेंटेशन मराठीमध्ये तयार केलंय, काय काळजी घ्यावी, कसं दोन्ही पद्धती कोणत्या आहेत ते सरांना पाठवेल, ते तुम्हाला ग्रुपमध्ये टाकतील. ओके. प्रश्न असतील ते विचारा. म्हणजे जेव्हा मॅडम बोलतील ना तो हात वर करा, माझा प्रश्न आहे असं विचारलं होतं. म्हणजे काही नावं परत तुम्हाला रिपीट पाहिजे असेल, नावं तुम्हाला देतो. नाही, ते नावं त्यांनी नंतर तुमच्या त्या ग्रुपमध्ये दाखवा. कारण आता जरी आम्ही विचारलं तरी ते डोक्यातूनच जाणार. अशी मी बोलले ना, हे केमिकल आहे ते मार्केटमध्ये मिळतं. म्हणजे कुठे कृषी सेवा केंद्रामध्ये पण मिळतं आणि तुम्ही मेडिकलमध्ये पण मिळतं. फॉर्मेलिन केमिकल जे मगाशी बोलले, बॅरलमध्ये पाणी टाकायचंय, 200 लिटर बॅरलमध्ये पाणी टाकायचंय 100 लिटर, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय, हे 125 ml टाकायचं. ओके. आणि ही बावास्टिन पावडर, आधी कार्बनडिझम पण वापरायचंय, बावास्टिन पण वापरायचं, कोणतीही. ही एक आहे ते कृषी सेवा केंद्रामध्ये मिळते. बुरशीनाशक थोडक्यात म्हणजे बुरशीनाशक म्हणून आहे. हे बाकीचे शेतकरी वापरतात, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. बुरशीनाशक हे बुरशी मारण्याचं काम करेल. फॉर्मॅलिन सगळं त्याला पेंड्याला वास पण घेऊन बघा. प्रत्येकाने हातात पेंडा घेऊन बघा. 3 सेंटीमीटर ते 5 सेंटीमीटर पर्यंत हा पेंडा आपण काय करायचं, कट करायचा आणि मग नंतर तो भिजत ठेवला आपण आणि मग त्याचं निर्जंतुकीकरण झालं. त्याच्यामध्ये बघा थोडा फॉर्मॅलिन, तुम्हाला तो वास पेंड्याच्या पेक्षा वेगळा वास तुम्हाला नसेल त्याच्यामध्ये. थोडे पास करा. आणि हे बघा, कमी 16 तास तुम्ही भिजवू शकता. आता हे कसं भिजवायचं आहे, 16 तास तुम्ही काढलात भिजवून, बरोबर, बॅरल मधून काढलात आणि हँग करत ठेवायचं, टांगत ठेवायचं, ते दोरीला लावायचं, जमिनीवर ठेवायचे नाही त्या बायला. कारण आपण ते निर्जंतुकीकरण केलेलं आणि पुन्हा ते काय होतं, म्हणजे हे होतं कंटॅमिनेशन. म्हणजे त्याच्यामध्ये दुसऱ्या प्रकारच्या फंगस, दुसऱ्या प्रकारचं इन्फेक्शन येऊन ते बेड खराब होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हा ते असेप्टिकच काम करणं, असेप्टिक म्हणजे विदाउट एनी कंटॅमिनेशन काम करणं गरजेचं आहे. हे प्रत्येक बघा तिथे कसं. हे जो पेंडा आहे ना तो आपण टांगत ठेवला, बरोबर, वरती गोणीमध्ये, आणि ते पाणी थांबलं ना पडायचं की आपण घेऊ शकतो. पण ते असं पण एवढं ड्राय करायचं नाही की हा ओलावा लागणारच नाही. हे दाबल्यानंतर थोडं पाणी लागलं पाहिजे, येत आहे, पण ते पाणी असं दाबल्यावरती गळलं नाही पाहिजे, ओलावा पाहिजे. पूर्ण ड्राय केलं तर मग तो ओरिजिनल कंडिशनला येणार असं. हे एवढं कळलं तुम्हाला? अजून याच्यामध्ये काही प्रश्न असेल तर विचारा. म्हणजे जेव्हा जेव्हा तुमच्या शंका असतील तेव्हा तुम्ही ते पटापट क्लिअर करून घ्या. आता ना कसं पावसाळा आहे, काल मी सकाळी कधी ठेवलं मुलांना, 8-8:30 वाजता आपण ठेवलं आणि अजून ते आहे, हँग करूनच आहे.
हा, एक दिवस ते लागतं. आता आपण जास्त वेळ काढवलाय, पाऊस पण आहे ना, त्यामुळे ते नीट सुकलं तर तेवढंच झालं पाहिजे. आणि जेव्हा आपण ते उकळून घेतो ना, जेव्हा आपण म्हणतात उकळलेल्या पाण्यातून जेव्हा आपण काढतो तेव्हा काय करायचं की ताडपत्री खाली पसरवायची, ताडपत्रीवरती ते काढायचं सगळं बाहेर आणि असंच त्याला रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं. म्हणजे काय ते वापसाला एकदम उकळत्या पाण्यात काढलं की थोडा प्रॉब्लेम होतो. म्हणजे असंच ठेवायचं वापसाला आणि लगेच ते वापरायला घेते. ह्या कंडिशनला तुम्हाला वापरायला पाहिजे, एकदम ड्राय अजिबात होता कामा नये. म्हणजे ह्याच कंडिशनला तुम्हाला ते वापरायला घ्यावं लागेल. दोन पद्धत मगाशी बोलले ना मी तुम्हाला. एक पद्धत आहे ते बॉइलिंग पद्धत, मग पूर्ण जे आपण ऑर्गॅनिक बोलतो, पूर्ण नाही पण ते ऑर्गॅनिक पद्धतीने त्याच्यामध्ये आपण बॉईल करणार. आणि सेकंड आहे ही केमिकल वापरणार. आता सर जसं मगाशी बोलले ना, काही वेळा तो पेंडा ना टांगत ठेवल्यावरती पाणी गळतच राहतं, सुकतच नाही. मग आपण काय करू शकतो, जिथे आपण बेड लटकत ठेवणार आहे ना त्याच रूम मध्ये आपल्याला मेन कापड खाली अंतरायचं आणि त्याच्यावरती पेंडा आपण तांदूळ कसं हे करतो तसं सुकत ठेवायचं. मग ते दर 1 तासाने आपल्याला काय करायला लागेल ते हलवावं लागेल. किंवा काही शेतकरी काय करतात, त्याच्यामध्ये नाहीच सुकत, जास्त पाऊस वगैरे असल्यावर तर ते चुना वगैरे टाकतात, कारण तो हीट असतं त्याच्यामध्ये असं. बट तुम्ही खालती जर मेन कापडवरती सुकत ठेवलात ना तर मग ते पण काळजी घ्यावी लागेल, हायजीन किती आहे व्यवस्थित सगळं. आता जी रूम आहे ना ती पूर्ण पॅक आहे, आपल्याला 20 दिवस पूर्ण पॅक रूम मध्ये हे ठेवायचे. आणि पुढचे जे दिवस आहेत ना तेव्हा हवा खेळती राहिली पाहिजे. मग ती रूम कशी असली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पाल किंवा उंदीर वगैरे येता कामा नये, कोणत्याही प्रकारचे कीटक येता कामा नये, तेवढी काळजी आपल्याला घ्यावी लागणार. आता त्या रूमला जे विंडो आहेत तर त्याला बाहेरून नेट लावतो आपण हवा खेळती राहण्यासाठी. ओके, खूप लोक असं ना युट्यूबवरती जो कंटेंट आहे ना तो सगळा प्रॉपर कंटेंट नाही आहे, लोक ते बघून करायला जातात आणि फेल जातात. जे सुरुवातीला मी जे 1 वर्ष हे केलं ना त्यावेळी पण मी ते बघून करत होते, पण प्रत्येक वेळी व्हिडिओमधून वेगवेगळा कंटेंट आपल्याला येतो आणि आपल्याला कळत नाही आपण नक्की काय करावं. तर प्रॉपर जसं दापोली युनिव्हर्सिटी आहे, राहुरी युनिव्हर्सिटी आहे, तिथून प्रॉपर ट्रेनिंग पण घेऊन करू शकतो. असं हे लक्षात आलं तुम्हाला सगळ्यांना? मी आता बघा चुना टाकला तर जर्मिनेशनला इश्यू येतो का? हो, पण काही लोक काय करतात त्याचा पेंडा सुकतच नाही त्यामुळे ते चुन्याचा वापर करतात, बट ते प्रॉपर नाही. बार्धनावर असं सुकत घातलं साडी वगैरे असते ना कॉटनची, बट ती प्रॉपर असली पाणी पाहिजे. काढून घेणाऱ्या वस्तू हा ते पण करू शकतो, पण ते जे काही यूज करू ना आपण ते व्यवस्थित असलं पाहिजे. हा आपल्याकडे ना काही लोकांना माहिती असेल, आपल्याकडे कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर दापोलीची मुलं आपल्याकडे ट्रेनिंग घ्यायला आलेली आहे. तर त्यांच्या मार्फत सुद्धा आपण काही ट्रेनिंग शेतकऱ्यांकडे लावणार आहोत. त्यातलं पहिलं ट्रेनिंग आज आपण इथे घेतलं की मशरूम उत्पादन कार्यक्रम. 4 मुलं आहेत तर ती आता मॅडम सोबत हेल्प करतील आणि तुम्हाला दाखवतील सर्व. आता हे जे आपण बेड तुम्हाला दाखवण्यासाठी इकडे भरतोय, बट ते बेड आहे ना त्या रूम मध्येच भरायचंय. इथे बेड भरणार आणि आपण जाताना घेऊन जाणार ना तर परत ते हायजीनचा प्रश्नच राहणार. त्यामुळे जिथे आपण रूम व्यवस्थित क्लीन ठेवले तिथेच बेड भरायचं आणि तिथेच हायजीन करत ठेवायचं. हे कटिंग कशाने केलेले? हे कोयत्याने कटिंग केले. कमर्शियल प्रोजेक्ट जे करतात ना त्यांच्याकडे चाफ कटर असतो, माहिती आहे चाफ कटर सगळ्यांना तो असतो, किंवा अडकित्ता असतो मोठा, हाताने हे करायचं, पेंडा घ्यायचा हाताने. एक दुसरा पेडल ऑपरेटेड असतो, पेडल प्रेस करायचं मग तो कट होत जाणार. बट सुरुवातीला आपण करतोय ना तर गावातल्या महिला काय करतात, कोयती घेतात आणि ह्या सगळ्यांनी तेच केले का, कोयतीने कट केलं आणि साखर लाकूड खाली घेऊन एक पॉकेटमध्ये ना पाणी आता आपण कसं आम्ही सगळे सुटून आलोय, म्हणजे हात वगैरे कोणाचे स्वच्छ नसतात, तर मग आपण काय करायचं, हे जो बॅग भरताना किंवा त्या रूममध्ये कायम जाताना एक बकेट बाहेरच ठेवायची, त्याच्यामध्ये पाणी असेल 1 लिटर, त्याच्यामध्ये फॉर्मॅलिन टाकायचं.
तर हे आहे ना, ही एवढी पूस तुम्ही फॉर्मॅलिन करून त्याला टाकू शकता पाण्यामध्ये आणि कायम पाय हात स्वच्छ धुवून मग त्या रूममध्ये जायचं. ते लक्षात. किंवा हँड ग्लोव्स तुम्ही डायरेक्ट घालू शकता. आता हे एकदा काढल्यानंतर परत परत त्याच्यामध्ये तयार होतं का, म्हणजे राहिलेलं वगैरे कशातलं की एकदाच निघतं, एकदा बॅग बरोबर हे बेडमध्ये टाका. आज बॅग एक भरलात ना की 20 दिवसाने एकदाच काढायचं आहे की 2-3 दिवस काढायचं आहे? 20 दिवस झाले ना फिरचे की मग तुम्ही काय करणार, ते विंडो वगैरे आहेत त्या सगळ्या ओपन करणार. हवा खेळती राहिली पाहिजे. 21व्या दिवशीपासून तुम्ही 3 टाईम पाणी मारायचं. आता हे पाणी पण कसं मारायचं, 3 टाईम कधी, जेव्हा उन्हाळा आहे ना तर त्यावेळी आपल्याला ते म्हणजे हे करून ठेवायचं आहे. ते सुकलं नाही पाहिजे बेड. ती बुरशी तयार झाली पाहिजे. आपण जे अळंबी म्हणतोय ही बुरशी असते ती एक प्रकार. तर ती बुरशी सुकली नाही पाहिजे. तिला वाढण्यासाठी पाणी लागतं. तर 3 टाईम आपण उन्हाळ्यात पाणी मारायचं. आता ऑलरेडी आपल्याकडे पाऊस आहे, मग ह्युमिडिटी जास्त आहे, तर मग जास्त पाणी मारण्याची गरज नाही. आता आपण जेव्हा हे बेड भरणार 21 तारखेला ऑलरेडी त्या बेडमधून पाणी पडणार प्लॅस्टिक काढल्यानंतर. 20 दिवस प्लॅस्टिक असणार बरोबर. 21व्या दिवशी सकाळी आपण ते प्लॅस्टिक काढायचं. त्यावेळी ऑलरेडी त्याच्यावर पाणी असणार, तेव्हा पाणी मारण्याची गरज नाही. संध्याकाळपर्यंत तो पेंडा काय होणार, तो जो बेड आहे तो सुकला जाणार. मग संध्याकाळी आपण स्प्रेने, जे तुम्ही पार्लरमध्ये बघता बघा केसांवरती मारतात, त्या ह्याच्याने स्प्रे करायचं. असे कंटिन्युअस 25 दिवस. नाही तेव्हा काही झालेलं नसतं ना, घट्ट झालेलं असतं, म्हणजे तो तयार होतो त्या आकारामध्ये, गोल आकार. त्याची बुरशी जेव्हा एखाद्या गोष्टीवरती पसरते, पावावरची बुरशी कोणी बघितलंय? घरामध्ये आपल्याला पाव असतं, पावावरची बुरशी कोणी बघितलंय का? त्याची पसरत जाते. ती कशी एका ठिकाणी नसते, अशी पसरत जाते. तशी ही बुरशी पण आहे ना, तिची मुळं असतात ती पसरत जातात. त्याच्यामुळे काय होतं, तो पूर्ण जो बेड असतो तो एकसंध होतो, एक असा घट्ट तयार होतो, गोळा तयार होतो. याच्यावर तुम्हाला मिल्की ग्रोथ दिसते. जशी आपली दुधावरची साय असते ना, तशी साय त्या पूर्ण त्या गवताच्या पेंड्यावरती आपल्याला दिसते. म्हणून आपण हे पांढऱ्या रंगाचं प्लास्टिक, ट्रान्सपरंट प्लास्टिक म्हणून वापरत असतो. आपण अदरवाईज ब्लॅक कलरचं पण वापरू शकतो, पण आपल्याला दिसणार नाही आतमध्ये होणाऱ्या क्रिया आपण बघू शकत नाही ना. म्हणून ते पांढरं प्लास्टिक आणि मिल्की ग्रोथ त्याच्यावरती होणं आवश्यक आहे, ती बघायची आपल्याला. मग आपण त्या बेडची पुढचं सांगा कसं कापायचं काय. तो एक पूर्ण असं हे पिशवी, आता ही पिशवी कशी आहे, ही आयताकृती आहे ना, तर आपण ही आयताकृती पण वापरू शकतो, पण ते तुम्हाला हँगिंग करताना व्यवस्थित राहणार नाही, पडू शकते. म्हणून आपण ही गोल तयार करून देतो. म्हणजे काय, एंड असं हे करतो, बांधतो आणि उलटी करतो, मग ती गोल शेपमध्ये होते. आणि मग ती जेव्हा आपण 25व्या दिवशी किंवा 20व्या दिवशी काढणार ना, तर ते काही पडत नाही पेंडा वगैरे. थोडासा ओलसर राहतो, पण तो संध्याकाळपर्यंत पूर्ण एक साचा असल्यासारखा गोल तयार होतो. आणि जेवढा पांढरा बेड तेवढं चांगली ग्रोथ झालेली आहे त्या बुरशीची, तेवढं चांगलं तुम्ही हायजीन वगैरे सगळ्या टेम्परेचर ह्युमिडिटी व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. आलं लक्षात. काही बेड हे व्यवस्थित होत नाहीत. म्हणजे काय, त्याच्यामध्ये ना 21व्या दिवशी बियाणं आहे तसंच ॲज इट इज दिसतं. जे आपण टाकतो ना पेंड्यामध्ये, त्याची काही ग्रोथ झालेली नसते, म्हणजे बुरशी तयारच झालेली नसते. त्या बेडमधून काही येत नाही. किंवा काही बेड कंटॅमिनेट झालेले असतात, म्हणजे ते त्याच्यामध्ये काहीतरी आपण चांगले हात वापरलेले नसणार, थोडे मातीचे हात वगैरे लागलेले आहेत, सो ते खराब होतात. तर ते बेड तिथून काढून बाहेर टाकून द्यावे लागतात, जाऊन द्यावे लागतात. आणि हे जे मी बेड म्हणते ना, 45 दिवसानंतर जे बेड तयार होतात ते आपण वर्मी कंपोस्ट माहिती आहे, गांडूळ करतो ना त्याच्यामध्ये पण यूज करू शकता. किंवा ते बेड तुम्ही जे आपली परसबाग वगैरे आहे ना, तर त्या झाडांना मुळाशी वगैरे टाकलात, त्याच्या माती टाकलात, तर एक चांगल्या प्रकारचं खत पण तयार होतं. आलं लक्षात. हां, बाकी पाणी तुमचे प्रश्न काय असतील बारीक सारीक काय हा प्रश्न विचारा. तुम्हाला जर वाटत असेल ना की एखादी व्हिजिट करावी युनिटला, तर आपले ऑलरेडी सेट आहेत युनिट, तिथे जाऊन हे करू शकतो. आता खंडाटपालीमध्ये करतीलच ना हे तयार. हो, इथे पण इथे आता तुम्हाला लाईव्ह बघायला मिळतील. इथे तुम्ही ज्याला इंटरेस्टेड आहे असाल त्यांनी 20 दिवशी येऊन बघा की काय ग्रोथ झालेली आहे, कशी ग्रोथ झालेली आहे. आणि त्याचे व्हिडिओ पण आम्ही त्या ग्रुपमध्ये अपलोड करू. जो आपला ग्रुप बनवलेला आहे त्यामध्ये आम्ही अपलोड करू व्हिडिओ, त्याचे काय दिवसांचे व्हिडिओ. हार्वेस्टिंगला पण आम्ही टाकू.
ह्याचे ना वेगवेगळे म्हणजे आता मी म्हटलं ना चिकन जसं आपण बनवतो ना तसं याची भाजी बनवली जाते. परत याचे अजून तुम्ही भजी वगैरे बनवतात किंवा जे आपण हे खातो काय म्हणतात पिझ्झा वगैरे खातो ना, तर पिझ्झामध्ये मुंबई पुण्या साईडला लोक ते पिझ्झामध्ये टाकतात. हां, जे ऑयस्टर मशरूमचे पाकळ्या असतात बघा, ऑयस्टर मशरूमचा पिझ्झा मिळतो सेपरेट, तुम्ही कधी बघितला असा किंवा ह्या डॉमिनोजला जरी चुकूनच्या तुम्ही गेलात कधी तर एकदा सर्च करा. म्हणजे ऑलरेडी लोक यूज करत आहेत, पण त्याचं जास्तीत जास्त मार्केट हे गोवा, मुंबई, पुणे, कोलकाता, बँगलोर अशा मोठ्या मोठ्या सिटीमध्ये आहे. आता ह्या गावामध्ये तुम्ही स्वतः लोकलपासून तुमचं मार्केट सुरू करू शकता. लोकांना जेव्हा कळायला लागतं ना ही गोष्ट चांगली आहे, म्हणजे त्याचे फायदे किती आहेत, विटॅमिन्स किती मिळतात त्याच्यामधून. विटॅमिन्स B12 आहे जे ह्याच्यामधून मिळतं, जे की बाहेर बाकीच्या कोणत्या सगळ्या फ्रूट्समधून मिळत नाही. म्हणजे ह्याचे खूप प्लस पॉईंट आहेत. मी जसं मगाशी म्हणाले कॅन्सर पेशंटसाठी पण चांगलं आहे. फार्मा कंपन्या जर यूज करत असतील तर नक्कीच ते औषधांमध्ये यूज करतात मेडिसिन बनवायला, तर त्याचे यूज म्हणजे त्याचे फायदे किती असतील ना. हो, पण ते बटन मिळतात नाही हे भाजी. आणि जे भाजीपाला वगैरे सेल करतात ना, जी दुकानं असतात ना भाजीपाला सेल करतात ते, तर त्या दुकानांमध्ये तुम्ही हे देऊ शकता. 200 ग्रॅमचं पाऊच तयार करून तुम्ही त्या भाजीवाल्यांकडे विक्रीसाठी देऊ शकता. जर तुम्ही खूप गावामध्ये राहताय तर गावातल्या काही महिला भाजी घेऊन विकतात बघा, डोअर टू डोअर येतात, तर त्या महिलांना तुम्ही विक्रीसाठी देऊ शकता. जसं अडरे गावामध्ये काय करतात त्या महिला, एक जे पॉकेट आहे ना ते 40 रुपयाला विकतात, मग ते 35 रुपये स्वतःकडे ठेवतात, 5 रुपये कमिशन ती भाजीवाली जी फिरते तिच्यासाठी. असं त्याला खर्च खूपच कमी आहे आणि 40 रुपयाने विकतात. आणि हे टीचर लोक वगैरे, आता सतीवरती जे स्कूल आहे तर ते टीचर सगळे घेऊन जातात, कारण जे शिकलेले लोक आहेत ना त्यांना खरोखर माहीत आहे हा विषय, ते घेतात. पण जे गावातले लोक आहेत त्यांना लवकर ते पटत, तेवढा अवेअरनेस आपल्याला करावा लागेल. आता हे बघा, हे जे पाणी घेतलंय ना ते मी हाफ काढलेली अर्धी बॉटल घेतली, अर्धी बकेट घेतली. आपल्याला एवढी ॲक्च्युली फुल पाहिजे, तुम्ही अंदाज काढू शकता. आता तुम्हाला दाखवायचं म्हणून मी हे पूर्ण ह्याच्यामधून दाखवते, पण तुम्ही डायरेक्ट ग्लोव्ज जर घातलात ना किंवा वरती कॅप तर तुम्हाला ह्याची गरज नाही, तुम्हाला माहीत असावं म्हणून दाखवते. मग अशी मी काय म्हणाले तुम्हाला, 1 लिटर पूर्ण असेल ना तर हे एवढं तुम्ही अर्ध घेऊ शकता, पण तुम्ही खूपच 3 ते 4 थेंब टाकले तर हे टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. जेव्हा तुमच्याकडे हँड ग्लोव्ज वगैरे काही नसतील ना तर त्यावेळी तुम्ही ह्याच्यातून हात स्वच्छ धुवून तुम्ही वापरू शकता. तुम्ही हँडग्लोव्हजचा वापर करू शकता, बट मी आता तुम्हाला ह्याच्यातून हात धुते आहे तर मग हे नाही वापरत आहे. ओके, हे जेव्हा जर तुम्ही डायरेक्ट आता जेव्हा तुम्ही ते बॅरलमध्ये टाकायला घेता आणि तोंडाला वगैरे काही मास्क लावत नाही ना तर ह्याच्यामुळे थोडंसं ना त्रास होतो. येते लक्षात, जेव्हा हार्वेस्टिंग आपण करतो तेव्हा पण तोंडाला मास्क लावायचं, नाहीतर मग तुम्हाला घशामध्ये थोडंसं असं खवखवणार घसा. आता ही रेक्टँगल आयताकृती आहे ना, आपल्याला गोल तयार करायची म्हणून आपण काय करतो, ह्या ज्या पिशव्या आहेत पिशव्या पण तुम्ही ह्याच्यातून भिजून घेऊ शकता. म्हणजे प्रॉपर 100% जर तुम्हाला निर्जंतुकीकरण करायचं तर ह्याच्यातून पूर्ण पिशवी भिजून घ्यायची, त्यानंतर मग हे असं करायचं आणि लास्टला दोरा बांधायचा.
ते टाईट बांधून घ्यायचं लास्ट. ते दिसतंय सगळ्यांना? दिसतंय? ही थोडी पिशवी ना जाड आहे. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला जाल ना तर ह्याच्यापेक्षा पातळ सुद्धा पिशव्या मिळतात, ज्या की आपल्याला लवकर 21व्या दिवशी जेव्हा आपण पिशवी काढणार ना तर इझिली कट होणार, त्या ब्लेडने वगैरे काढता येतात. काही वेळा तुम्ही दुकान म्हणजे आता चिपळूणमध्ये एक होलसेलचं दुकान आहे, कुचेकर म्हणून आहे बघा, त्यांना पिशवी मागताना डायरेक्ट तुम्ही पिशवी द्या असं बोललात तर ते तुम्हाला किराणाची देतील. ती जाड असते, त्याच्यात ग्रोथ कळत नाही, अळंबीची किती झाले म्हणजे बुरशी किती पसरले हे कळत नाही. तो अशा ट्रान्सपरंट पिशव्या घ्यायच्यात आपल्याला. हे बघा, हे गोल कृती मागितलं ना आपण आळंदीसाठी द्या तर ते देतात, नाहीतर मग आपल्या किराणाच्या पिशवीला अशी गॅप असते नाही. आता ह्या ऐकत हे असं गोल शेप मध्ये झालं ना व्यवस्थित, मग आपण ह्याच्यामध्ये पेंट टाकल्यावर असं ते 4 दोऱ्यांमध्ये ठेवता येतं, म्हणून आपण हे असं केलं. हे काढण्यासाठी भांड वगैरे हे ना जेवढं आपण भांड्यात घेतो आपण, हे जेवढं लागणार आहे तेवढंच काढतो आणि पुन्हा बांधून ठेवायचं आहे. ओके, असे सेपरेट दाणे झाले पाहिजे. जसं मगाशी म्हणाले, तुम्ही जेव्हा आणता तेव्हा तुम्ही फ्रीजला ठेवता ना, फ्रीजरला, हा फ्रीजला ठेवता तेव्हा ते चिकटलेले असतात, हे असे जाडे असे असतात. एका कपामध्ये थोडंसं घ्या आणि सगळ्यांच्या इथे ओके. आणि हे सेपरेट कधी होतात, जेव्हा रूम टेम्परेचरला आपण आदल्या दिवशी काढून ठेवतो तेव्हा हे सेपरेट होतात. जेव्हा हे असे क्लॉट झालेले असतात ना तेव्हा आपण असं चोडून असं दाबून काढण्याचा प्रयत्न करतो, ते तुटतात आणि त्याचा फायदा होत नाही जास्त. पिशवी परत बांधून ठेवा, दुसऱ्या आपण व्यवस्थित भरून घेऊ. हे गव्हाचे दाणे बघा, तुम्ही एखाद दुसरा दाणा असा दाबून बघा. चेक करा, ते हातामध्ये घ्या, ते काय आपल्याला वापरायचं नाहीये. हे एवढं नरम आहे सर, काय म्हणताय? हा दाणा एकदम नरम आहे ना. हो, तसंच असतो तो. त्याच्यावरती चुना आहे, त्याच्यावरती प्रक्रिया केली. त्याच्यात ज्वारी बाजरीचे पण असतात बियाणं, ज्या रिजनमध्ये जे जास्त कमी किमतीत वगैरे मिळतं ना तर मग ते वापरलं जातं. बघितलं सगळ्यांनी कोणाला? हे झालं, हे बघा. त्याच्यानंतर सुरुवातीला ना आपण थोडंसं घेणार आणि इकडे असं टाकणार. आता तुम्हाला दाखवायचं म्हणून आपण आता हा बाहेर आणला, पण तो असा बाहेर नाही आणायचा. आता हे ओपन ठेवणार ना, त्याच्यावरती किती आपल्याला दिसत पण नाही किती त्याच्यावरती. आता इथेच बघ ना पाखरं आहे, त्याच्यावर बसणार, ते वासाला अट्रॅक्ट होतात आणि त्याच्यावरती मग ते हे करतात, अळी सोडतात.
दाबायचं वगैरे तुम्ही ना बस आपली प्रेस करते पण बघून घ्या. प्रेस करावं लागतं. पोकळ जास्त बस हे दिसतंय तुम्हाला इकडे. हे जे 3 बोट आहेत ना हे एवढे राहतील तेवढा पहिला लेअर असला पाहिजे. ओके, आपण सुरुवातीला काय केलं, हे थोडेसे दाणे टाकले, त्यानंतर मग पेंडा टाकला आणि आता पुन्हा आपण हे दाणे घेणार आहे आणि साईडला आपण जसं रांगोळी वगैरे काढतो ना तसं सोडायचे. आणि साईडला सोडले आणि मध्ये थोडे टाकले. बस एवढंच आहे. परत एकदा तुम्ही काय करणार, हा एक लेअर टाकणार, सेम प्रोसिजर असे पिशवी भरेपर्यंत, म्हणजे थोडी वरती पिशवी, हे एवढी पिशवी तरी आपली वरती राहिली पाहिजे जेणेकरून आपल्याला वरती बांधता येईल. असे 3 ते 4 लेअर. आता डिपेंड कसं होणार, ही 16 बाय 22 ची पिशवी आहे. अजून त्याच्यापेक्षा मोठ्या पण पिशव्या मिळतात ज्याच्यामध्ये जास्त लेअर राहतात. ओके, हा आता 3रा लेअर दिसतोय. आता ह्या ना आपण बाहेर करायला घेतल्या ना, आता ही 100% ह्या ज्या पिशव्या आहेत ना ह्या खराब होणार, म्हणजे ह्याच्यातून व्यवस्थित येणार नाही अळवली. हे जस्ट तुम्हाला दाखवा म्हणून आपण बाहेर घेतो. मॅडम आतमध्ये सेम ऑफिस तयार करून तुम्हाला आवडतं ना, आवाज म्हणजे आता जर बघायचं झालं आम्हाला एपिसोड बघायला म्हणजे मी जेव्हा माझं ग्रॅज्युएशन झालं ना त्यावेळी मी जॉब सर्च करत होते, तेव्हा आम्ही मम्मी पप्पा आम्ही एकत्र येऊन हा सगळा म्हणजे मी ऑनलाईन सर्च केलं, त्यानंतर ट्रेनिंग घेतलं. मग 1 वर्ष मी हे केलं. म्हणजे महिन्याला मला म्हणजे पूर्ण नफा वगैरे काढून म्हणजे प्रॉफिट मला 27,000 रुपये होत होतं. पण ते कंटिन्यू ठेवता आलं नाही कारण मी जॉबला जॉईन केलं आणि त्यांना जमत नव्हतं मम्मी पप्पांना. आणि आम्ही रेंटने दुसरीकडे आमच्या इथून एक 6 किलोमीटर एक रूम घेतली होती रेंटने, तिथे करत होतो. पण हे तुम्ही तुमच्या घराजवळ असेल तर कंटिन्यू घर सांभाळत शेती करत वगैरे हे करू शकता. कोण येतंय या पुढचा बेड भरूया. शेतकऱ्यांपैकी कोणते जा त्यांच्याकडे अजून एक बेड अजून 2 भरूया, 3 इथे हँग करून दाखवूया त्यांना. हा हँग करून टाकू. शेतकरी भरतील पुढचे बेड. मॅडम या तुमच्यातलं पण या. हे बघा हे एवढं झालंय आणि ह्याच्यातली हवा आहे ना ती काढायची. तुम्ही इथे जोरात पकडलात आणि दाबलात ना हवा काढायला तर ते फाटून जाणार. परत तुम्हाला सेम दुसरा बेड तयार करावा लागेल. काही लोक काय करतात मिक्स पण करतात, म्हणजे मी लेअरने टाकले ना ते मिक्स करून टाकतात. म्हणजे पेंडा आधी जो असा आहे ना ह्याच्यातच डायरेक्ट बियाणे टाकतात आणि भरत जातात. पण ते कमर्शियल लेवलचे.
म्हणजे ज्यांना वेळच नाहीये हे करत बसायला असे. पण त्याच्यात बियाणं जास्त जातं. असं नाहीये काय की तुम्ही जास्त बियाणं टाकलं तर जास्त येईल, असं काहीच नाहीये. ओके, 1 किलोमध्ये 6 बेड याप्रमाणे 1000 ग्रॅम भाजीचे 6 करायचं. तेवढं साधारणतः पहिल्यांदा मोजून घ्या. पहिला जेणेकरून आपला हात आपला बसला पाहिजे बेड करताना व्यवस्थित. दिसतंय वरचं हे जे आहे ते पण मी फोल्ड करून घेईन. थोडं ओपन राहिलं तर त्याच्यात काही जाऊ शकतं. सुई पण ती ऍक्च्युली गरम करूनच तिला हे का म्हणजे ते 20 मिनिट बॉटलचे म्हणजे 20 दिवस आहे ना, ते तुम्ही पॅक करून ठेवा. आपल्याला विंडो ओपन करून ठरती हवा लागते. घरी आपण घरी करू शकतो. पण थोडीशी साईडला असं हे करावं लागतं. हायजीन हॅलो, आता ही सुई आहे ना, आपण ह्याच्यातून भिजून घेतली आणि बाकीचे काय करतात, गरम एक भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये बॉईल करायचं पाणी, त्याच्यातून टाकून पण घेऊ शकतो आणि ह्याच्यातून पण घेऊ शकतो. ते म्हणतात ना 100% ऑर्गॅनिक आहे आमचं ते अळंबी, ते लोक असं करतात. जे काही मिळेल ते सगळं बॉईल करतात. आता ही पिशवी आहे, तुम्ही काय म्हटलं सुरुवातीला ह्याच्यातून डीप करून घ्यायची आहे, तर ते लोक बॉईल केलेल्या पाण्यामधून, म्हणजे एवढं पण बॉईल नाही, थोडं वाम असेल तर त्याच्यामधून बुडवून घेतात. आलं लक्षात? आता हे जे आहे तर त्याला आपण असं काही मोजून वगैरे नाही, आपण सुया मारणार. काही ठिकाणी बघायला मिळेल तुम्हाला ऑनलाईन वगैरे, ते पण मेथड बरोबर आहे. जास्त मोठे होल पाडतात आणि त्याला कापूस टाकतात आतमध्ये, ते पण बरोबर आहे. पण त्याचं अल्टरनेट हे आहे. ह्याच्यावरती नाही मारायचे, फक्त हे खालती आणि ह्याच्या साईडला. ओके, इथे वरती नाही. आता हे जर तुम्ही करताय बॅग पॅक करताय बेड आणि विसरलात ना तुम्ही हे सुई मारायला, तर ते कळणार आहे 10-15 मिनिटात. कारण ह्याच्यात ना वेपर तयार होतात, मॉइश्चर तयार होतं. मग ती पूर्ण पिशवी ना अशी व्हाईट अशी पाण्यासारखी होती, तेव्हा तुम्ही मारू शकता. ओके, मॉइश्चर तयार होऊ नये ना म्हणून आपण हे होल पाडले त्याला. हे असं आहे. आलं लक्षात? पुन्हा तुम्ही बरं असाल बेड तर या. तुम्ही घ्या. या या सचिन सर, तुमचं झालं की तुम्ही भरा. आणि मला वाटतं तुमच्या गावामध्ये आपण चालू करा, तुम्हाला आपण देऊ. घरी लावून घ्या ऍडजस्टमेंट आहे पाठी पुढे. तुम्ही पुढे जा, बघा पुढे जा, बघा पुढे. ना जर आपण हायजीन नाही ठेवलं, माती वगैरे किंवा खराब हात असतील ना आणि ते बेड तयार केले आणि 25व्या दिवशी आपण 21व्या दिवशी ते प्लॅस्टिक काढलं, तर त्याच्यातून ना असे उडणारे कीटक बाहेर येतात, भुंगे बाहेर येतात. त्याच्यात अळी होते. अळी म्हणजे काय, कीड, आणि त्याच्यातून भुंगे तयार होतात. मग ते कळणार आपल्याला कोणती बेड आहे, कोणता बेड तो खराब झालाय. मग तो बेड त्या युनिट पासून खूप लांब बाहेर आलेले असतील तर खराब झाला. किंवा अळी होतात बघा, म्हणजे पांढऱ्या किडी होतात. बट त्याच्यावरती पण सोल्युशन आहे. तुम्ही काय करू शकता, हे जे फॉर्मॅलिन आहे ना ते सेम पाण्यामध्ये घ्यायचं, मग असं सांगितलं तसं 1 लिटर पाण्यामध्ये हे तुम्ही पूर्ण बूज घेऊ शकता
आणि त्याचं इंजेक्शन देतात माहितीये, ते सिरिंज मेडिकलमध्ये मिळतात, तर त्याच्याने इंजेक्शन जस्ट द्यायचे बेडमध्ये, त्यामुळे त्या अळ्या मरून जातात. बट ते अळ्या असल्यामुळे 50% जे इल्ड येणार आहे ना आपल्याला 100%, ते 50% कमी होतं. ओके, त्यामुळे ते वाया जाण्यापेक्षा 50% मिळेल. हा 50% मिळतं. आता ते अळंबी म्हणजे बुरशी आहे ना, ती एक प्रकारची, त्यामध्ये मॉइश्चर असतं, पाणी असतं. ते जेवढं जड आहे ना तेवढं तुमचं ते जेव्हा तुम्ही सेल कराल त्यावेळी वजनामध्ये भरणार. बट त्या अळ्यामुळे त्याचं वजन आहे, जे त्या अळी काय करतात ते पाणी शोषून घेतात, त्यामुळे त्याचं वेट कमी होतं. जेव्हा तुम्ही दुकानात विकायला जाल तेव्हा तुमचं जास्त जाणार आहे मटेरियल. येते लक्षात? मगाशी मी जसं बोलले ना तुम्हाला, आपण जो पेंडा घेतो त्या पेंड्याच्या पुढची जी बाजू असते ना अशीवाली, ती काढून टाकायची. काही पेंड्याच्या उरलेल्या ह्याला ग्रेन्स असतात, मग ते आपण ह्याच्यात टाकले ना तर त्याचं गवत तयार होतं. ते नको आहे आपल्याला. म्हणजे ह्या पेंड्याची लास्टची बाजू आहे ती काढायची आणि पुढची बाजू मधले घ्यायचे आपल्याला. कशासाठी? पेंड्याला ना तुम्ही सोयाबीनचं कुटार किंवा ते कॉटन कापसाचं असतं बघा, जे प्रोडक्शन येतं त्याचं जे उरलेलं पाचड ते, आणि ऊसाचं पाचड घेऊ शकतो. पण ते खर्चिक पडतं, आपल्याला बाहेरून आणावं लागेल. हे रॉ मटेरियल इथे अवेलेबल आहे रिजनेबल रेटमध्ये, सो इथून घ्या. म्हणजे मागचं पण खूप जाडं चालत नाही. हा काळं असतं ना ते काढून घ्यायचं. बांबूचा पाला आहे तो वापरता म्हणजे त्याच्यावरती अजून तर नाही रिसर्च झाला. म्हणजे आता सुरुवात करायची असेल, पेंडा भेटला नाही. मॅडम ट्राय पेंडा मिळेल, पेंडा टाकावरती आता पावसाळ्याचं पण गुरांचं स्वतःपुरतं तरी कंपनीचं आमच्याकडे खूप चांगलं होतं. जायगा थोडं लहान जरा तरी चालेल. सोयाबीनचं जे म्हटलं ना, सोयाबीनचं असतं ना कुठ्या, त्याच्यात प्रोटीन जास्त असतं, त्यामुळे ग्रोथ लवकर बटन मशरूमसाठी पण सेम प्रोसेस मॅडम. बटन मशरूमसाठी पण सेम प्रोसेस होईल का? बटन मशरूम आहे ना, त्याच्यामध्ये एक तर आपल्याला बाहेरून रॉ मटेरियल मागवावं लागेल, म्हणजे जिप्सम पावडर, कोंबडीची शीट असते, त्याच्यानंतर मेंढ्यांची शीट वगैरे हे आपल्याला साठवावं लागेल. ते ऑलरेडी खूप कॉस्टली पडतं, मग त्या बेडपासूनच ते तयार होणार आहे. बेडसाठीचाच खर्च जास्त आहे, म्हणून 75 लाख युनिट कॉस्ट आहे त्याची. मग तुम्ही आपण जे म्हणतो ना कोंबडीची विकत, पण ते हाताचा कोंडा नाही चालत त्याला, नाही जे जो दोन्ही हाताचा जाड कोंडा तुम्ही प्रकार असतो ना, आता टाकणार ना गोला करायला, तर सुकेपर्यंत पकडून राहणार. मी कसं सेपरेट ठेवणार? नाही ते असं मोकळा झाला की तसंच होतं ते मोकळा. नाही होत, त्याच्यामध्ये
तुम्ही स्वतः प्रॅक्टिकल करताना आपण ट्राय करून बघायचं. मॉडेल ते स्वतःच धरून ठेवते ना बुरशी. नाही पण ते पेंड्याचं पण आतमधलं बॉन्डी आणि तिथलं बॉन्डी एकच जातं. भाताचा कोंडा कसा सुकला की पटकन मोकळा होतो, पळपळीत होतो. भाताचा कोंडा असं हे नाही होणार. आता ते तुम्ही बटनचं बोललात ना, तर कमर्शियल लेवलला लोक करतात, तर त्यांचं रॉ मटेरियल तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. जसं यवतमाळ, नागपूर साईडला जे बटन मशरूम करतात, रॉ मटेरियल बाहेरून येतं. आणि मी मगाशी बोलले 1 एकरची जागा लागते ना, तर काही ठिकाणी तुम्ही ते रॉ मटेरियल तयार करू शकता. म्हणजे जिप्सम पावडर, शीट वगैरे त्या एकत्र आणून मग ते कंटेंट तयार करायचा आणि मग तो बेडमध्ये भरायचा आणि मग ते ठेवायचं. बट त्याला पूर्णपणे एसी लागतो बटनसाठी. शीट आणि हे सगळं अगोदर उष्णता आहे त्याच्यामध्ये हीट आहे, त्यामुळे त्याला टेम्परेचर तेवढं लागणार असणार आहे. त्याला डिसइन्फेक्ट कसं करतात मग? कशाला? आता कोंबडी पोल्ट्री वेस्ट घेतली पण हल्ली जसा भुसा आमच्याकडे टाकतात पोल्ट्री वेस्ट असतं, मग त्याला डिसइन्फेक्ट कसं करणार? डिसइन्फेक्ट कशासाठी? आता याला कसं आपण गरम पाण्यात किंवा फॉर्मलिन मध्ये टाकतो, त्याला काय करावं लागेल? त्याचं म्हणून काय होतं माहितीये का, आपल्याला इथे जे आपण लोकल रिजन मध्ये करतो ना, त्यावेळी डिसइन्फेक्ट करण्यासाठी प्रॉपर टेम्परेचर वगैरे द्यावं लागतं. त्या रूम असतात, जसं कोल्ड स्टोरेज आहे ना तसं सेम बांधावं लागतं. बट ते आपल्याकडे नाही, म्हणून ते आपण रॉ मटेरियल बाहेर परचेस. माझ्याकडे रॉ मटेरियल आहे, तर मला काय करायचं तर कसं करू? डिसइन्फेक्टचं बघावं लागेल. प्रोसेस वेगळं म्हणजे आहे. आता सध्याला मला ह्याचं माहित आहे प्रॉपर, बट तुम्ही म्हणताय ना डिसइन्फेक्ट, तर बाहेरून तो मटेरियल परचेस करावा लागतो. आता ते स्टोरेज असतात कोल्ड स्टोरेज सारखे, तसे स्टोर रूम असतात, त्यांना प्रॉपर टेम्परेचर द्यावं लागतं आणि मग तो रॉ मटेरियल त्याच्यामध्ये तयार होतो. तर त्याचं तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर आपण देऊ शकतो. म्हणजे राहुरी युनिव्हर्सिटीचे सर आहेत एक देसाई म्हणून, ते त्याचं ट्रेनिंग देतात, तर त्यांच्या थ्रू आपण तुम्हाला ट्रेनिंग लावून देऊ शकतो बटनसाठी. आता हे आळंबीचा पण बी टाकतोय ना बियाणे, ते साईडनं पण टाकतोय आणि मध्ये सुद्धा थोडेसे बटन. मधल्याचं काय होतं? पसरण्यासाठी की बुरशी पसरण्यासाठी. सर तुम्हाला ना ग्रुपला फोटो पाठवतील दर 2 दिवसाने वगैरे, म्हणजे तुम्हाला दिसेल की ते पसरतंय कसं, दिवसाला ग्रोथ कशी होते. तुला आता हा पेंडा काल किती वाजता टाकलेला आहे उमळत? मॅडम आणि आज सगळ्या 24 तास ठेवायचं. पण त्याला स्वच्छता आणि सगळ्या गोष्टी सांभाळणे महत्वाचं काय आहे, स्वच्छता. पण तुम्ही एक वेळ कारण दुसऱ्या दिवशी खाण्याची वस्तू आहे, दुसरे लोक घेताना विचार करू निरीक्षण केलं
जोरात झटका. जोरात झटका दे. खाली खाली कसं बाहेर आणतं ना खराब होतं. आता हे आहे ना हे सगळे बेड आम्हाला दुसरीकडे ठेवावं लागतं. आतमध्ये आहे तसं ते तिथल्या तिथे लावलं. आता हे सगळे ना युनिव्हर्सिटी मधली मुलं आहेत आणि यांना नॉलेज आहे याचं, त्यामुळे ते करू शकतात. हे नवीन जे लोक असतात मॅडम ओके वाटलं ना बघूया तुमच्या हां सरांचा फोन आलेला आताच म्हटलं येत आहे तर या म्हटलं काय होतं मी येताना विचारतो घेतलं घेतलं पहिला एक फोटो काढलाय मला सरांना पाठवून ठेवतो नाही आहेत ना
हे आपण इथे लटकवून दाखवूया. बाहेर येते आतमध्ये नाही. दोरी हा हे रॉड आहेत ना, या रॉडच्या ऐवजी तुम्ही तुमच्या घरामध्ये बांबू असतात ना, व्यवस्थित न तुटणारे बांबू आडवे टाकायचे, मेस बांबू, आणि त्याच्यावरती अशा दोऱ्या टाकायच्या. हे असे वाले रॉड असतील तरी चालतात. तर 2 दोऱ्या घ्यायच्या अशा वाल्या, ह्याच्यापेक्षा जाड मी बोलले तशा. एक ह्या साईडून अशी टाकली सोडली आणि ही दुसरी ह्या साईडून. ओके, लक्षात. ही जाड नाही आहे म्हणून. आणि ह्याला इथे गाठ बांधायची खालती. किती गाठ बांधायची? सोडून द्या. 2 मिनिटं ते येते. हे असे झालं ना, त्याचं पेट ठेवायचं. जाड असेल ना दोरी तर ती व्यवस्थित ग्रीप पकडणार. कापलेली खरं तर छोटी आहे म्हणून अशी लगेच लूज पडणार आहे ती. आता पत्रा आहे वरती ना, तर ह्या शेडसाठी ना वरती कौल असतील तर खूप चांगलं, सिमेंट असेल तर चांगलं, तेवढं हीट नाही मारणार. आणि वरतून आपण ना 1 मीटर अंतर सोडायचं पत्र्यापासून, म्हणजे ती हीट जरी असेल ती लगेच त्या पिशव्यांवरती येणार. हीट नको लागायला. दुसरा बेड आहे. आता ती लूज पडते ना दोरी, त्यामुळे ते मगाशी बोलल्या ना, जसं कॉटनची असते ना ती पण व्यवस्थित राहते. कॉटनची रश्शी परत वरती बांधायची, परत ठेवायची सेम. ह्याचं हे करून नसतं ते सुंबाची जरी ह्याच्यामध्ये बांधलं ना तरी ते. आणि जेव्हा आपण काढतो ना बेड, त्यावेळेस ही लास्टची पहिली नाही काढायची, वरची पहिली काढायची. लास्टची काढला तर सरळ खाल्लं. आणि आता 20 दिवसाने आपण जेव्हा पाणी मारणार ना 21व्या दिवशी, तेव्हा हे पूर्ण पॅक झालेलं असणार. असं ॲज इट इज राहणार तो, म्हणजे हा पेंडा पडणार नाही. तो त्याच्यामध्ये तयार होणार. मग फक्त पिशवी काढणार आपण आणि त्याच्यातून अळंबी अशी बाहेर येते, इथून बाहेर येते. पुढं आणि 20 दिवस 25 दिवस ठेवायची. 20व्या दिवशी पिशवी काढली, 5 दिवस कंटिन्यू आपण पाणी मारणार, 2 किंवा 3 टाईम, आणि मग ते येणार, मोठी मोठी होणार. 25व्या दिवशी तुमची प्रॉपर फर्स्ट हार्वेस्टिंग होणार, काढणी होणार. एवढंच. आणि पिशवी 20 दिवस मॅडम त्याला पाणी घालायचं नाही, काहीच नाही. रूममध्ये ठेवायचं, रूममध्ये नाही गेला तरी चालेल. 5 दिवस पाणी घालायचं. आणि आजच्या पॅकिंग पासून 25व्या दिवशी काढणे. हे बघा, तुम्ही 5 दिवस पाणी घातलात ना, तर 25व्या दिवशी पहिली काढणी येणार, बरोबर. काढणी केलात की पुन्हा पाणी मारायचं 10 दिवस, दुसरी काढणी येणार. परत काढली की पुन्हा 10 दिवस तिसरी काढणी, असं 45 दिवस. ज्या दिवशी काढणार त्या दिवशी पाणी नाही मारायचं, काढल्यावरती पाणी मारायचं. नाही तर आलाय तो मशरूममध्ये पाणी मारलात ना तर ते खराब दिसतं, खराब होतं. पण काढल्यानंतरच ते खराब होणार. जर याचं आता आतमध्ये विकलं जात नाही, तुम्ही त्याला तसंच ठेवलं ते ह्याच्यावर खराब होणार. हां, ते तुम्ही काढून फ्रीजमध्ये ठेवलात. आयडियल पाहिजे, म्हणजे आज मला काढायचं आहे ते कसं समजायचं. हां, आता जर ते म्हणजे ह्याच्यावर असतं, म्हणजे आता फुल जेवढं पाकळी कसं फुलाची असते ना, जास्वंदीचं फुल, ते फुललंय ना ते लगेच कळतं.
समजा ते काढायला उशीर झाला ना तर ती पाकळी आहे त्याच्या साईडून असा ना ब्राऊन कलरचा लेअर तयार होतो, करपल्यासारखा लेअर तयार होतो. मॅडम आता यातलं सफिशियंट काय काही वाढ होणार, काही काहींची वाढ नाही होणार, छोटे तसेच ते छोटेच काढले जातात, काढू शकतो छोटे. म्हणजे एका टायमाला सगळं क्लिअर करायचं. आता जेवढे बाहेर येईल तेवढे. जेवढी जाडी असते ना खरं तर ते दाबून बघायचं असतं. जाड असेल ना तर मग ते दुसऱ्या दिवशी मोठं होणार असतं, बट ते साईडून थोडासा लेअर आला असेल तर ते त्याच दिवशी काढायचा. अजून जर दुसऱ्या दिवशी तो काढायचा थांबला तर तो पूर्ण असं ना त्याच्यात पाणी सोडल्यासारखं होतं, त्याला ना असं भेगा पडतात, जमिनीला पडतात, तर ते पाक्या सुटत जातात. हा देठ आहे, समजा आता एवढा देठ आहे खालती आणि त्याच्यावरती पाकळ्या, तर देठ आहे तो वापरायचा नाही कारण तो रबरासारखा लागतो भाजीमध्ये. तर एवढा खालचं सोडायचं आणि वरच्या पाकळ्या काढायच्या. आता ते कसं आल्यावरती आम्ही व्हिडिओ टाकत जाऊ, कशी कापणी केली जाते किंवा कोणत्या दिवसाला कसं असतं ते, कोणत्या दिवशी काढावं, कसं फुल तयार होतं वगैरे हे सांगितलं जाईल तुम्हाला. मॅडम ते बटनचे जे बाजारात तुम्हाला मार्केटला ते विकायला आहे त्याचा पण छोटासा देठ त्याला असतो. हां, पण त्याच्या खाली अजून एक देठ असतो ना, तो थोडासा काढलेला असतो, म्हणजे तो वापरू शकतो आपण. बटनचं पुन्हा वेगळं असतं. हो ते ह्याच्यावरतीच. खाली काढून प्लास्टिक काढायचं तिथूनच काढून. इथून पण मी कसं करायचंय, ह्यालाच ब्लेड असतात ना त्याने हे करून प्लास्टिक अलगत निघतं. हे थोडंसं वरती उचललं की खालून पण निघतं, पण तुम्ही काढून पण करू शकता. आता माझ्या टायमाला मी एकटे करायचे सो मी त्याच्यावरतीच काढायचे, जे सोपं पडेल त्यानुसार करू शकता. अजून काही काढून ते केलं तर इन्फेक्शन झालं पण होणार नाही, आपले हात वगैरे सगळं स्वच्छ असणार ना, आपण हातावर काढणार, ठेवणार नाही आपण हातावर. पण मॅडम ते परत ठेवायला त्रासदायक असतं ना त्याच्यामध्ये, ते सुकलेलं असतं ना, पहिल्या दिवशी ओलं होणार, ओलं असणार नाही. हा सुट्ट नाही होत, पण तुम्ही कसं पहिल्या दिवशी थोडं ओलं असणार, पण ते अलगत वापरण्यावरती आहे ते कसं तिथंच बेटर होईल ते काढणं. हा, ते पण चालू शकतं. आणि डायरेक्ट याच्यावर स्प्रे करायचंय. हा, हे काढल्यानंतर म्हणजे आता ना स्प्रेअर मिळतात मार्केटमध्ये, त्याचे ड्रॉपलेट साईजवर असतात, फिरवतो त्याचे ड्रॉपलेट साईज मोठे होतात. आपल्याला कोणता पाहिजे, फॉगर फेजमध्ये असतात ना, आणि जर वरती लावलं तर वरून पावडर लावून केलं हा, ते तर बेस्टच आहे, टेम्परेचर पण मेंटेन होणार आणि हे पण वरती फॉगर आहेत ना ते तुम्हाला फक्त ह्युमिडिटी चेंज होणार, मारायला तर तुम्हाला लागणार, कारण तुम्ही त्याच्या पहिल्याच ह्याच्यावरती पडलं ते गळणार आहे पाणी, साईडला जाणार नाही ना, पण ते पाणी लागणार नाही वरच्या आपल्याला ह्याच्यावरूनच मारायला लागेल. आणि पाणी मारताना कमर्शियली पण हातानेच मारतात. हा, कमर्शियली काय करतात म्हणजे आपण ते स्प्रेअर असतात बघा, फवारणी करतो शेतामध्ये, त्या स्प्रेअरने मारतात. जास्त मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते पाणी 15-20 लिटर लागू शकते ना. आणि पाणी पण मारताना असं मारायचं की ह्या बेडरचं पाणी खाली गळतं कामा नये, ते ओलं नाही करायचं. Moist करायचं. जसं धुकं कसं पडतं त्या टाईपचं ते साधारण पाणी. एवढी आहे प्रोसिजर. आता याचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला ग्रुपवरती शेअर केले जाते, तुम्हाला अजून आयडिया येईल. पूर्ण हार्वेस्टिंग पर्यंत बघितलात ना तर कळेल तुम्हाला व्यवस्थित. आता समजा आपलं ते राहिलं एक दिवस, ते खराब होते आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यात अळी वगैरे पडतात. अळी वगैरे कसं आहे माहिती आहे का, आता तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात, 2 दिवस ठेवलात आणि वापरायला काढलात ना तर त्याचा कलर बदलणार, आणि थोडा वेळ बाहेर ठेवलात तर ते अळी दिसणार तुम्हाला हलताना, त्याच्यावर पांढऱ्याच कलरचे असतात. त्यामुळे वापरण्याच्या आधी आपण काय करतो, गरम पाण्यामध्ये टाकतो, गरम म्हणजे कोमट पाण्यामध्ये, तर जर अळी जर असतील तर ते सगळ्या वरती येतात. पण व्यवस्थित असेल ना टेम्परेचर वगैरे तर अळी पडत नाही. ह्युमिडिटी किती मेंटेन करावं? ह्युमिडिटी आहे आत्ताच्या सीझनमध्ये तुम्ही 70च्या पुढे ठेवलात तरी चालेल. उन्हाळा असेल तर 90%च्या पुढे पाहिजे, आणि टेम्परेचर आहे ते 25च्या पुढे जाताच कामा नाही. म्हणजे रूम टेम्परेचर लावायला लागतं काय? हां, थर्मोहायग्रोमीटर मिळतो, त्याच्यावरती वरच्या साईडला टेम्परेचर दिसतं आणि खालती ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता. ते तुम्ही रूममध्ये अळंबी टाकणार आहे ना जेव्हा बेड, त्याच्या आदल्या दिवशी लावून ठेवायचं, सेट करायचं, त्या रूमचं टेम्परेचर ह्युमिडिटी कळणार तुम्हाला. मग त्यानुसार मग ओनपाट वगैरे वापरून तुम्ही ते मेंटेन करू शकता. जेवढे तुम्ही ओलावा ठेवणार ना तशी ती त्याच्यावरती रेंज बदलत जाणार, ती दिसणार. असं ऑनलाईन मिळतं ते थर्मोहायग्रोमीटर, 750 रुपयापर्यंत मिळतं. बरंचसे ग्रीन हाऊसमध्ये ते वापरतात जास्त करून. म्हणजे हे करायचंय तर ते आधी घेणार ठेवतो तेव्हा ह्युमिडिटी पिल्लं.